माझे नाव कोमल रामेश्वर खेडेकर आहे. मी आता 8वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकन्हेगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. माझ्या शाळेत दिनांक 28 ऑगस्ट 2025 या रोजी SPCP सेनगाव पोलीस आलते. त्याने आरती साळवे पोलीस व त्यांच्याबरोबर एक मॅडम आलत्या आणि एक जाधव सर आलते. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. गुड टच अँड बॅड टच. त्यामध्ये आम्हाला त्यामधला फरक सांगितला की गुड टच अँड बॅड टच म्हणजे काय असते. त्या माझी शाळा माझा अभियान या अंतर्गत तो कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. आरती साळवे या मॅडमनी आम्हाला खूप काही सांगितले की मुलींनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. जर का तुम्हाला कोणी मुलगा छेडत असेल, रस्त्याने येता जाताना कोणी काही तुमच्यावर काही शिट्ट्या मारत असेल, डोळा मारत असेल तर 112वर फोन लावावा आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये जाणार नाही असं मुलींना सांगितलं. व एखाद्याचं 10वी 11वी 12वी 9वी यामध्ये लग्न करत असेल तर तुम्ही 1098 या नंबरावर फोन लावावा. तर पोलीस ते लग्न थांबवतील. कारण की 18 वर्षाच्या पुढे मुलीचं लग्न करू नये व 18 वर्षाच्या नंतर मुलीचं लग्न करावं व 21 वर्षाच्या नंतर मुलाचं लग्न करावं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी मुलाला विचारलं की तुम्ही गाडी चालवता का? मुलं अर्धे जण म्हणाले हो, अर्धे जण म्हणाले नाही. तर त्या म्हटल्या की तुम्हाला गाडी चालवण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्हाला 18 वर्षाच्या पुढं गाडी चालवण्याचा हक्क आहे, आता तुम्हाला हक्क नाही. असं म्हणल्यास तुम्हाला तुमची गाडी जप्त करण्यात येते असं मुलांना म्हणल्या. व त्यांनी खूप सारे प्रश्न मांडले व आम्हाला सुद्धा विचार. जर का तुम्हाला एखाद्या गावी जायचं असेल आणि त्या माणसाने तुम्हाला भलत्याच रस्त्याने नेलं, तुमच्याजवळ एक सेफ्टी पिन पाहिजे. खास करून मुलीजवळ. मुलं ह्या धाडसी नसतात. मुलं हे धाडसी असतात, ते काहीसुद्धा करून सुटका करतात, पण मुली धाडसी नसतात. तुमच्याजवळ एक सेफ्टी पिन पाहिजे असं आरती साळवे मॅडम अशा म्हणाल्या. एक चटणीचं पॉकेटसुद्धा पाहिजे असं म्हणाल्या. तेव्हा मग जर का तो माणूस आपण भलत्याच रस्त्याने नेत असेल आपल्याला, तर ती पिन त्याच्या मानेवरती टोचायची, कुठेसुद्धा टोचू शकतं आणि पळून जायचं अशी त्या आम्हाला सांगत होत्या. आणि मुलांच्या चक्रात पडायचं नाही आणि मुलांसोबत पळून जायचं नाही असं त्यांनी सांगितलं. कारण की मुलासोबत पळून गेलं की आई वडिलांचं नाव बदनाम होते असं त्या म्हणाल्या. माझी अशीच इच्छा आहे की पूर्ण मुलींनी अभ्यासात ध्यान द्यावं. जर का आपण काही झालं तर नाव होते की ही मुलगी इतकी हुशार आहे, हिचं नाव आलं, हिने खूप आई वडिलांची प्रगती केली. जर का आपण खराब वळणावर लागलो तर तेच लोक म्हणतात की ही मुलगी बिघडली, ती मुलगी याची त्याची आहे असे म्हणून नावं बोटं ठेवतात. त्यासाठी मी सर्व मुलींना सांगते की प्लीज वाईट वळणावर जाऊ नका. जे काही घडवायचं आहे ते आईबापांसाठीच घडवा. त्यांनी आपल्याला जन्म दिला तर चांगलं काम करण्यासाठी जन्म दिला. मी हेच सर्वांना सांगते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.